संतोष देशमुख यांची हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली। देशमुखांना लाकडी काठी, पाईप, क्लच वायर, गॅस पाईपनं 2 तास मारहाण केल्याचं घुलेनं कबूल केलंय। मीच अपहरण करून हत्या केली अशी कबुली त्यांना पोलीस कोठडीमध्ये दिली आहे। घुलेच्या जबाबात हत्येची 2 तासांची क्रूर कथा। सरपंच संतोष देशमुखला खाली उतरवून उघडा करून त्याला लाकडी काठी, पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी 2 तास मारहाण करत होतो। जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझं 2 ते 3 वेळा बोलणं झालं। विष्णूनं मला सांगितलं की त्याला असा मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे। त्यावेळी प्रतीक घुलेनं पाठीवर झोपलेला सरपंच संतोष देशमुखच्या तोंडात लघवी केली। प्रतीक घुलेनेच पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखच्या छातीवर पळत येऊन दोन्ही पायांनी उडी मारली। आम्ही 2 तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निपचित पडला होता। त्यानंतर सरपंच देशमुख याला दैठणा फाटा इथं रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून निघून गेलो। सरकार धनंजय मुंडेला वाचवते अशी ही लोकांत चर्चा आहे की जो फरार आरोपी त्याने धनंजय मुंडेला फोन सुद्धा लावले होते। एकटे फरार असलेले त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारे ते 7-8-9 आरोपी त्यांनी सुद्धा की असं आमच्याकडून खून झालाय हेही त्याला माहीत होतं। तरी त्या धनंजय मुंडेने असं सांगितलं म्हणून की मी आहे ना, तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा, अशी सुद्धा लोकांत चर्चा आहे। दस म्हणत होते की त्यांचा जो पहिली मीटिंग जी झाली ती सातपुडा च्या बंगल्याच्या आवारात झाली आहे आणि ही मीटिंग जून महिन्यात झाली होती। म्हणूनच की काय मला असं वाटतं की मुंडेंना वाचवण्यासाठी आता ही मे पासून शिफ्ट करून ते थेट अगदी 8 ऑक्टोबर पर्यंत आणलंय। मला असं कुठेतरी याच्यात सुद्धा काही गडबड करण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका वाटते। आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झालंय त्याच्यानंतर जी कबुली जबाब आज समोर आलेला आहे त्या कबुली जबाबामध्ये तिघांनी सांगितलं की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलंय। तर ते अत्यस्ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टरमाइंड तोच आहे। त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास 105-10 दिवस लागलेले आहेत। तर ठीक आहे, जी देर है लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे, कबुली जबाब आहे।